नमस्कार फॅमिली, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून माझ्यासोबत घडलेला वाईट चांगला अनुभव शेअर करत असते। जर तुम्हाला आवडल्यास शेअर, लाईक, कमेंट नक्की करत राहा। आणि अजूनही कोणी मला फॉलो करायचे राहिले असेल तर नक्की मला फॉलो करा। आणि असंच मी परवा दिवशी रात्री बाहेर दारात बसलेली, मुलीही माझ्या सोबतच होत्या आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं। आणि बरेच वेळ मी ह्यांची वाट बघत होती, कारण पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळे भीती वाटत होती। आणि त्यांच्या फोनवरती फोन लावला तर फोनही लागला नाही। मग थोड्या वेळ बसले आणि पुन्हा माझ्या ध्यानात आलं की त्यांच्या मालकांचा घरचा नंबर माझ्याकडे आहे। मग त्यांच्या घरच्या फोनवरती मी फोन केला आणि त्यांच्या घरच्यांनी मला सांगितलं, मालकांच्या घरच्यांनी सांगितलं की इथून ते थोड्या वेळ झालं गेलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर एक पोपट पाठवलेला आहे, त्याच्यामुळे कदाचित उशीर लागत असेल। आणि मी फोन ठेवला आणि मुली जवळच होत्या, त्याच्यामुळे त्यांनी ऐकलं की पप्पा पोपट घेऊन यायला लागलेत, की त्यांचा कालवा चालू झाला लगे। म्हणजे त्यांचा आनंद इतका होता की त्या उड्या मारू लागल्या, म्हणजे असं जोरजोरात ओरडू लागल्या, पप्पा पोपट घेऊन यायला लागले, पप्पा पोपट घेऊन यायला लागले। आणि ते दारात उड्या मारत उभ्या राहिल्या आणि त्यांना मी खवळलं की दारात उभं राहू नका, विजाही लावायलेत म्हणून। आणि त्यांना मध्ये मी घेतलं आणि तेवढ्यातच माझे मिस्टर आले आणि त्यांच्या बरोबर एक बिस्लरीचा बॉक्स होता, कदाचित त्याच्यात पोपट असावा। मग ते घरात आले आणि बॉक्सही घेऊन घरात आलेले। ते बॉक्स खाली ठेवला त्यांनी आणि खुर्चीवरती बसले। त्यांना मी पाणी दिलं, पाणी पिलं आणि मुलींचा लगे गोंधळ चालू झाला, पप्पा आम्हालाही दाखवा ना पोपट, पप्पा आम्हालाही दाखवा ना पोपट, असा त्या गोंधळ घालू लागल्या। मग त्यांनी मला सांगितलं दरवाजा बंद कर म्हणून। मी दरवाजा बंद केला आणि त्यांनी ते बिस्लरीचा बॉक्स उघडल्यास पोपट धडपडत बाहेर आला आणि जास्त तो वरती उडत नव्हता, तो उडत माझ्या डोक्यावरती येऊन बसला। कदाचित रस्त्याने अंधारात कोंडून आणल्यामुळे तो भिलेला असावा, त्याच्यामुळे ब्लपाचा उजेड पाहिला की तो धडपडत बाहेर आला, माझ्या डोक्यावरती बसला आणि मुली हसू लागल्या, का तर डोक्यावरती बसला म्हणून मुली हसत होत्या। मग नंतरून तो पोपट मी खाली ठेवला की तो तुरु 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 घरात चालू लागला आणि मुलीही त्याच्या बरोबर मागे चालू लागल्या। की मग नंतरून त्या पोपटाला हिरव्या मिरच्या, टोमॅटो फ्रीज मधून आणून मुलींनी दिलं आणि म्हणल्या तू चिरून ठेव हे। आणि त्या गेल्या पोपटाच्या मागे खेळायला। की मी चिरून दिलं की मुलींनी ती प्लेट घेतली आणि पोपटासमोर ठेवली आणि एका कपात थोडंसं पाणी ठेवलं की पोपटाने खायला चालू केलं आणि मधून पाणी पित होता, खात होता। त्याचं चालू झालं खायचं की आम्हीही जेवायला ताटं वाढून घेतली, त्यावर मिस्टरांनी हातपाय तोंड धुवून घेतलेलं, की जेवायला ताटं वाढली आणि जेवायला बसलो की तो पोपट त्यानं संपवलेल्या प्लेट मधील सगळं ते टोमॅटो, मिरची चिरून दिलेली ते सगळं संपलं की ती चोचीनं असं पुढं सरकवत असं प्लेट आमच्यापर्यंत आणली आणि जणू का आमच्यातला एक सदस्य असल्याने तो आमच्या बरोबर सोबत असा तिथं उभा राहिला आमच्या शेजारी, जणू काय आमच्यातला सदस्य आहे तो आणि आम्ही काय बोलतो हे ऐकतोय असा जवळ उभा राहिला। मग तेवढ्यातच मिस्टरांनी पोपटाला पाहिलं आणि मला म्हणाले उद्या सकाळी तुला पिंजरा आणून देतो आणि त्याच्यात हा पोपट ठेवायचा। पण ते मला काही पटेना की आपल्या आनंदासाठी किंवा आपल्या सुखासाठी एका मुख्या आपल्या पक्ष्यांची तडफड पाहायची, त्यांना आपण पिंजऱ्यात कोंडून ठेवायचं, ते मला बघवेना। आणि ते मला असं विचार त्यांचं पटलं नाहीत काय, मग ते म्हणत होते असं पिंजऱ्यात ठेवायचं, मग ते मला काही पटलं नाही। आणि आम्ही सर्वजण म्हणजे जेवण झाली आणि सगळेजण झोपी गेले। माझ्या घरातील काही कामं आवरली तर सगळे झोपलेले होते आणि थोड्या वेळात मी बघितलं तर इकडं तिकडं पोपट म्हणजे जसं घरातील सगळी झोपलेली तर त्यांच्या सगळ्यांच्या सोबत असं भोवती असा गोल फिरत होता, जणू काय त्याला मोकळं रान कधी न भेटल्याने तो भोवती असा फिरत होता। सकाळी कधी एकदाशी होईना आणि कधी मी पोपटाला बाहेर सोडेन असं झालं, कारण एकदा मुली उठल्या की मुली गोंधळ घालतील, पोपटाला बाहेर सोडून देणार नाहीत। मला काही झोप लागेना, थोडा वेळ मला झोप लागली की पहाटे जाग आली की लवकर उठले, माझी काही कामं आवरली आणि दिवस असा निघला की लगेचच पोपटाला घेऊन मी बाहेर गेली। 1-2 वेळा पतंग उडवावा असा मी पोपटवरी उडवला, पण तो काही भरारीच घेत नव्हता। कदाचित भरपूर दिवस तो पिंजऱ्यात राहिल्यामुळे त्याच्या पंखात बळ नसावं।
मग थोड्या वेळ अजून मी प्रयत्न केला. एकदा त्यानं उंच अशी भरारी घेतली आणि फिरून अजून माझ्या खांद्यावरती येऊन बसला. जणू काय माझ्या कानात तो आभार व्यक्त करतोय असं माझ्या खांद्यावरती येऊन बसला. मी खांद्यावरून त्याला खाली घेतलं आणि त्याच्या पाठीवरून असा हात फिरवला आणि अजून एकदा त्याला उडवलं. जसं उडवलं तसं त्यानं एक म्हणजे उंच गिरटी घेतली आणि माझ्या भोवती 1-2 वेळा असं चक्कर मारला आणि तो उडून गेला. घरात येताना माझ्या म्हणजे विचार आला की एकदा पक्ष्यांना सुद्धा आभाळाची ओढ लागली ना की देव सुद्धा त्यांच्या पंखात बळ भरतो. आवडलं तर शेअर, लाईक, कमेंट नक्की करा. धन्यवाद.